नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या मागील व्हिडिओमधून तुम्हाला समजले ही पीक उत्पादन सुधारण्यासाठी अनुकूल हवामान परिस्थिती कोणती आहे. शेतीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध पद्धती आणि त्याचे फायदे. पीक उत्पादन सुधारण्यावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक बिंदू परत आली आहे. मागील व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सर्वांनी पिकांची विविधता सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू ठेवले आणि ते करण्यात यशस्वी झालात, बरोबर. आता तुम्हाला उत्पादित पीक कसे व्यवस्थापित करायचे ते शिकण्याची आवश्यकता आहे. संकल्पना नकाशा. मुख्य शब्द: मारीलचर, अन्नसाठी मासे किंवा इतर सागरी जीवांची लागवड. खारे जलस्रोत, जिथे समुद्राचे पाणी आणि गोडे पाणी एकत्र मिसळते, जसे की खारे नदी आणि खाण्या पाण्याचे खोरे, हे देखील महत्त्वाचे मासेमारीचे साठे आहेत. हार्मोनल उत्तेजना. माशांच्या पेशीच्या परिपक्वतेकडे नाणण्या क्रियाकलाप. शिकण्याचे उद्दिष्टे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे मासे पाळता येतात, पाण्याचे स्रोत, मारी संस्कृती अंतर्गत मत्स्यपालन आणि संयुक्त मत्स्यपालन याबद्दल माहिती मिळेल. मधमाश्या सर्वोत्तम जाती आणि मधमाश्या संगोपनासाठी व्यवस्थापन पद्धती. आपल्याला सर्वोत्तम दर्जाचा मध कसा मिळू शकतो? चला मत्स्यपालनाला सुरुवात करूया. प्रथम जाणून घ्या, दुर्मिळ मासे का. मत्स्यपालन या मासे उत्पादन. मासे हे आपल्या अन्नासाठी प्राणी प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. माशांचे प्रकार पाळले जाऊ शकतात: फिन केलेले खरे मासे, कवच मासे, कोळंबी आणि मोलस्क. पहिले पाऊल निवडा. मासेमारीचे प्रकार. कमचर मासेमारी. कमचर मासेमारी बहुतेकदा अंतर्देशीय पाण्याच्या साठ्यात केली जाते. उत्पादन जास्त नसते. कल्चर मासेमारी. मत्स्यपालन कधी कधी भाताच्या
पिकाच्या संयोगाने केले जाते, जेणेकरून मासे भात शेतीतील पाण्यात वाढतात. दुसरी पायरी, पाण्याचे स्रोत. समुद्राचे पाणी नद्या आणि तलावांसारखे गोडे पाणी सागरी मत्स्य व्यवसाय या समुद्राचे प्राणी. यामध्ये 7,500 किलोमीटरचा किनारा आणि त्यापलीकडे खोल समुद्र यांचा समावेश आहे. तिसरी पायरी, मासेमारीच्या बोटीमधून मासेमारीच्या जाळ्यामधून पकडल्याने उपग्रह आणि इको सॉफ्टवेअर्स वापरून खुल्या समुद्रात माशांच्या मोठ्या गटाचा शोध घेऊन उच्च उत्पन्न मिळते. उपग्रह आणि इको सॉफ्टवेअरसह मासे पकडणारी बोट मारी संस्कृती सागरी माशांचा साठा आणखी कमी होत जातो. अधिक माशांची मागणी अशा संस्कृतीच्या मत्स्य व्यवसायानेच पूर्ण केली जाऊ शकतो. अंतर्देशीय मत्स्यपालन. गोड्या पाण्याचे स्रोत, कालवे, तलाव, जलाशय आणि नद्या खारे पाणी स्रोत, जिथे समुद्राचे पाणी आणि गोडे पाणी एकत्र येते, जसे की खारे नद्या आणि खाऱ्या पाण्याचे खोरे, हे देखील महत्त्वाचे मासेमारीचे साठे आहेत. माशांचे संवर्धन कधीकधी भाताच्या पिकासह केले जाते, जेणेकरून भातशेतीतील पाण्यात मासे वाढतात. संमिश्र मत्स्यपालन प्रणालीमध्ये अधिक सघन मत्स्यपालन करता येते. अशा प्रणालीमध्ये स्थानिक आणि आयात केलेल्या दोन्ही प्रकारच्या माशांच्या प्रजाती वापरल्या जातात. संमिश्र मासेमारी. अशा पद्धतीमध्ये एकाच माशांच्या तलावात 5 किंवा 6 माशांच्या प्रजातींचे संयोजन वापरले जाते. या प्रजाती निवडल्या जातात जेणेकरून त्या अन्नासाठी स्पर्धा करू नयेत. 3 त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न सवयी असतात. परिणामी तलावाच्या सर्व भागात उपलब्ध असलेले अन्न वापरले जाते. कटलास हे पृष्ठभागावरील खाद्य असल्याने रोहू तलावाच्या मध्यभागी खातात.
मुगल्स आणि कॉमन कार्प्स तळाशी खाक देतात आणि ग्रास कार्प्स तण खातात. एकत्रितपणे या प्रजाती एकमेकांशी स्पर्धा न करता तलावातील सर्व अन्न वापरू शकतात. यामुळे तलावातील माशांचे उत्पादन वाढते. संयुक्त माशांचे संस्कृतीमुळे येणाऱ्या समस्या. अशा संयुक्त मत्स्य संवर्धनातील एक समस्या अशी आहे की यातील बरेच मासे फक्त पावसाळ्यातच प्रजनन करतात. जरी जंगलातून मत्स्यबीज गोळा केले असले तरी ते इतर प्रजातीच्या बियाण्यामध्ये देखील मिसळता येते. म्हणून मत्स्यपालनातील एक मोठी समस्या म्हणजे चांगल्या दर्जाच्या बियाण्याची उपलब्धता नसणे. या समस्येवर मात करण्यासाठी हार्मोनल उत्तेजन वापरून तलावामध्ये या माशांची प्रजनन करण्याचे मार्ग आता शोधण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छित प्रमाणात शुद्ध मत्स्यबीजांचा पुरवठा सुनिश्चित झाला आहे. मधमाशी पालन. आपण दुर्मिळ मधमाश्या का निर्माण कराव्यात? आपल्याला मध्यासाठी मधमाशा पालनाची आवश्यकता आहे जो जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. तसेच मधमाश्या पोळ्या हे मेणाचे स्रोत आहे जे विविध औषधी तयारीमध्ये वापरले जाते. मधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा कृषी पद्धतीपैकी एक आहे. हा अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असू शकतो. मधमाश्या पालन हा कम गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. आपण का सुरुवात करू नये? करूया का हो? प्रथम चांगल्या जाती निवडूया. व्यावसायिक मध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक मधमाश्या आहेत. एपिस सेराना इंडिका. भारतीय मधमाशी ज्याला सामान्यतः भारतीय मधमाशी म्हणून ओळखले जाते, तुलनेने आक्रमक नसलेली आणि क्वचितच धाव्याचे वर्तन प्रदर्शित करणारी झुंड ही अशी घटना आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने व्यक्ती एका समन्वित हालचालीत संघटित होतात. व्यावसायिक मध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या इटालियन मधमाशांच्या जाती खालीलप्रमाणे आहेत.
युरोपियन मधमाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपिस मेलिफेरा या जातीची देखील मधाचे उत्पादन वाढवण्यास आणण्यात आली आहे. आपण इटालियन मधमाशाची जात का निवडावी? व्यावसायिक मध उत्पादनासाठी सामान्यतः वापरली जाणारी ही जात आहे. इटालियन मधमाशांची मध गोळा करण्याची क्षमता जास्त असते. त्या काहीशा कमी ऐकतात. त्या दिलेल्या मधमाशांच्या पोळ्यात बराच काळ राहतात. त्याची प्रजनन खूप चांगली होते. व्यावसायिक मध उत्पादनासाठी मधमाशी फार्म किंवा मधमाशा पाळण्याचे केंद्र स्थापन केले जातात. मधाचे मूल्य किंवा गुणवत्ता कुरणावर किंवा मधमाश्यांना अमृत आणि परागकण गोळा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या फुलावर अवलंबून असते. पुरेशा प्रमाणात कारुण्या व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या फुलांचा प्रकार मधाची चव निश्चित करेल. कुरण म्हणजे काय? ज्या वनस्पतीपासून मधमाश्या परागकण आणि मकरंद गोळा करू शकतात त्यांना कुरण म्हणतात. उदाहरण चिंच, कडुलिंब, सफरचंद, केळी, सूर्यफूल आणि विशेषतः सर्व फुलांची रोपे. वाहू खूप मनोरंजन. कोणते विद्यार्थी? तुम्ही सर्वजण आता हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू करण्यास तयार आहात का? तुमच्या घरी चला तुमच्या अंगणात एक मोठे झाड निवडा जिथे जवळपास कमीत कमी काही फुलांची रोपे आहेत. त्यावर कृत्रिम मधमाशांचा पोळा लावा. मधमाशांची उत्तम जात खरेदी करा आणि त्यांना मधमाशांच्या पोळ्यात ठेवा. बरस. एक छोटी गुंतवणूक मोठा फायदा. विद्यार्थींनो, काळजीपूर्वक ऐका. तुमचे शिक्षक जे सुचवणार आहेत ते म्हणजे एकात्मिक शेती. म्हणजे एक छोटी जमीन खरेदी करा. तुमच्या सोयीनुसार एक छोटे घर बांधा. नंतर भाज्या आणि कडधान्यासह कोणतेही एक पीक घ्या. दुर्मिळ 2 ते 3 कोंबड्या लावा आणि संयुक्त माशांच्या संवर्धनासाठी एक कोपऱ्यात एक लहान तळे बांधा. मधासाठी झाडाच्या टोकावर मधमाशा पालनाची व्यवस्था करा. मधमाशांसाठी एक सुंदर फुलांची बाग बनवायला विसरू नका.
व्याह ही खरोखरच एक उत्तम कल्पना आहे. आनंदी आणि निरोगी जीवनसाठी आयुष्यभर आनंद घ्या.